कुणाची तुलना कुणी करायची हे काय चाललंय असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केला। हर्षवर्धन सपकाळांच्या फडणवीसांवरच्या वक्तव्यावर शिंदेनी हल्लाबोल केला। सपकाळांना कुठला क्रूरपणा फडणवीसांमध्ये दिसला असा सवाल शिंदेनी केला आहे। तर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी माफी मागणार नाही असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं। फडणवीसांशी वैयक्तिक औरंगजेबाशी तुलना केली नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली, म्हणाले क्रूर प्रशासक आहे काय? अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला? त्यांचे काय डोळे काढले का? त्यांचे काय जीभ काढली का? त्यांचे काय कातडी सोडली का? त्यांचे काय नख कापले? काय केलं? अरे काय बोलायचं? कोणाची तुलना कोणी करायची? मूळतः मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून तुलना ही औरंगजेबाशी केलेली नाही। मी औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार याची तुलना केलेली आहे आणि स्पष्ट आहे की दोघांचाही कारभार हा एकसारखा आहे। तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारकिर्दीमध्ये टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या आहेत। कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, तर कुठे आका, कुठे खोक्या, असे लोक जन्माला यायला लागले। शिवसेना एकाच्या दोन केल्या आहेत, तेही त्याचंच लक्षण आहे। त्यामुळे सगळ्याची गोळाबेरीज जेव्हा होते तेव्हा आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द ही क्रूर आहे आणि त्याच पद्धतीनं राजकीय जे डावपेच खेळल्या जातात आहे ती त्याच पद्धतीची खेळल्या जातात आहे। या माझ्या वक्तव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नसल्यामुळे तो वापस घेण्याचा प्रश्नच येत नाही। मी शेंगाच खाल्ला नाही तर टरफलं का उचलू?